मीन्स फिक्स्ड व्हॅल्यू, एक साधा फिक्स्ड व्हॅल्यूज, ज्या व्हॅल्यू फिक्स आहेत, फिक्स व्हॅल्यू दॅट डू नॉट चेंज ड्युरिंग प्रोग्राम एक्झिक्युशन. ओके, अशा गोष्टी ज्यांचे व्हॅल्यू फिक्स राहतात आणि त्या चेंज होत नाही, प्रोग्राम किती काही पुढे जात राहील, प्रोग्राम पहिल्या स्टेपला तेच व्हॅल्यू जी राहील ती शेवटी व्हॅल्यू सुद्धा राहील. जसं आपण पाय आर स्क्वेअरचं व्हॅल्यू सांगतो, समजा ऍडिशन, समजा एरिया ऑफ सर्कलचा प्रोग्राम जर बनवला आपण, समजा एरिया ऑफ सर्कलचा बनवा, एरिया ऑफ सर्कल किंवा कशाचाही बनवा ज्याच्यात पायची व्हॅल्यू आहे, तर स्टेप 1ला समजा पायची व्हॅल्यू समजा 3.14 आपण ठेवली, तर याचा अर्थ स्टेप 10ला पायची व्हॅल्यू काही 10 पॉईंट समथिंग नाही होईल. अल्गोरिथम समजा लिहिला किंवा प्रोग्राम जरी लिहिला, तर स्टेप 1ला समजा पायची व्हॅल्यू 3.14 आहे, 3.14 आहे, तर ती स्टेप 10 जरी असतील, 10व्या स्टेपवर जरी प्रोग्राम पोहोचत असेल तर पायची व्हॅल्यू चेंज होणार नाही. तर पाय नाही, पण ही जी आहे, हा व्हॅल्यू जी आहे, पाय नाही, पाय हा व्हेरिएबल झाला शेवटी, कारण याचं कसं होईल, हा कम्प्युटरमध्ये जाऊन स्टोअर होईल, कुठेतरी रॅम मध्ये स्टोअर होईल किंवा हार्ड डिस्क मध्ये स्टोअर होईल, आणि याला नाव दिले जाईल पाय. हा व्हॅल्यू जिथं स्टोअर आहे, ही व्हॅल्यू जिथं स्टोअर आहे त्याला व्हेरिएबल, तो व्हेरिएबल आहे, त्याच्याविषयी आपण नाही बोलतो, ही व्हॅल्यू नाही बोलतो. त्याच्यात तुम्ही म्हणाल का पी आय ची व्हॅल्यू चेंज नाही होणार, पी आय ची व्हॅल्यू नाही, पी आय सोबत देणं घेणं नाही. तो पी आय जस्ट तो आयडेंटिफायर आहे, त्याला ओळखण्यासाठी 3.14 ला ओळखण्यासाठी तो आयडेंटिफायर बनवून ठेवला आहे, एक पी आय नावाचा आयडेंटिफायर बनवला. ओके, पण ही ज्या व्हॅल्यू आहेत, ह्या ज्या व्हॅल्यू आहेत 3.14 आहेत, 10 पॉईंट आहेत, काही आहेत, ह्या ज्या व्हॅल्यू आहेत यांना कॉन्स्टंट म्हणायचं, यांना कॉन्स्टंट नाही म्हणायचं. हे जस्ट आयडेंटिफायर म्हणून आपण एक आयडेंटिफायर म्हणा, किंवा पुढे जाऊन आपण समजा जर करू तर व्हेरिएबल्स म्हणा, तर ज्या गोष्टी चेंज होत नाही, अशाला म्हणायचं कॉन्स्टंट. म्हणून ते वाक्य लिहिलंय आपण, वाक्य जर तुम्ही लक्षात ठेवलं, साधं सुधच वाक्य नाही, तेवढं वाक्य जरी लिहिलं, तेवढं वाक्य जरी नाही लिहिलं, हा एवढा जरी लक्षात राहिला, एवढा वाक्य जरी लक्षात राहिलं, कॉन्स्टंट म्हणजे फिक्स व्हॅल्यू, कॉन्स्टंट म्हणजे फिक्स व्हॅल्यू. आता याचे प्रकार मोडतात, याचे प्रकार आहेत, मग कॉन्स्टंटचे प्रकार आहेत. कोणकोणते प्रकार आहेत या कॉन्स्टंटचे प्रकार आहेत? एक आहे इंटिजर कॉन्स्टंट. ओके, इंटिजर कॉन्स्टंट. त्याच्यानंतर रियल कॉन्स्टंट, रियल हा आय कॅपिटल, रियल किंवा त्याला फ्लोट व्हॅल्यू, फ्लोट कॉन्स्टंट म्हणून. त्याच्यानंतर कॅरेक्टर कॉन्स्टंट, आणि त्याच्यानंतर स्ट्रिंग कॉन्स्टंट. चार प्रकारात, चार कॉन्स्टंटचे चार प्रकार आहेत, एक इंटिजर आहे, एक रियल कॉन्स्टंट आहे, कॅरेक्टर कॉन्स्टंट आहे, रियल कॉन्स्टंटला दुसरं नाव फ्लोट कॉन्स्टंट सुद्धा म्हणतात. कॉन्स्टंट नाही, फ्लोटिंग पॉइंट कॉन्स्टंट, फ्लोट कॉन्स्टंट असा शब्द नाही, फ्लोटिंग पॉइंट कॉन्स्टंट किंवा रियल कॉन्स्टंट म्हणून. इंटिजर कॉन्स्टंट एक झाला, रियल कॉन्स्टंट किंवा त्याला दुसरं नाव आहे फ्लोटिंग पॉइंट कॉन्स्टंट, कॉन्स्टंट आणि इंटिजर कॉन्स्टंट. याच्यात पुन्हा प्रकार पडतात, डेसिमल कॉन्स्टंट, त्याच्यानंतर ऑक्टल कॉन्स्टंट, आणि तिसरा प्रकार आहे हेक्साडेसिमल. आता हे शब्द तुम्हाला झाले आहेत, डेसिमल कॉन्स्टंट, ओके, हेक्साडेसिमल कॉन्स्टंट. तीन प्रकार. काय काय सांगितलं, कॉन्स्टंटला चार भागात विभागणी केली आहे. कोणते चार भाग आहेत? इंटिजर कॉन्स्टंट आहे, त्याच्यानंतर रियल कॉन्स्टंट किंवा त्याला फ्लोटिंग पॉइंट कॉन्स्टंट, कॅरेक्टर कॉन्स्टंट आणि स्ट्रिंग कॉन्स्टंट. आता एक एक पाहू. इंटिजर कॉन्स्टंट पहिले पाहून टाकू, रियल कॉन्स्टंट पाहू, मग कॅरेक्टर, स्ट्रिंग. इंटिजर मध्ये पुन्हा तीन प्रकार, इंटिजरचे तीन प्रकार, डेसिमल कॉन्स्टंट, ऑक्टल कॉन्स्टंट आणि हेक्साडेसिमल कॉन्स्टंट. ठीक आहे, तर आता मी इथे एक्झाम्पल लिहितो. आता समजा जर असं असेल, आता एक्झाम्पल लिहित जातो, एक्झाम्पलवरून तुम्हाला समजून जाईल, ठीक आहे, बाकी काही करावं लागत नाही आपल्याला, एक्झाम्पल वरून पहा. इंटिजर कॉन्स्टंट म्हणजे 1235,
13, 567, 576, 56, 89, 1, 98. These are all integer constants. ओके, आता इंटिजर कॉन्स्टंट म्हणजे फक्त इंटिजर कॉन्स्टंट म्हणजे असे कॉन्स्टंट ज्याच्यात डेसिमल पॉईंट नाही आहे. डेसिमल पॉईंट नाही असे झाले इंटिजर कॉन्स्टंट. ठीक आहे, हे झाले इंटिजर कॉन्स्टंट त्याच्यात डेसिमल पॉईंटचा कुठेही वापर नाही आहे. डेसिमल पॉईंटचा कुठेही वापर नाही, याला म्हणायचं इंटिजर कॉन्स्टंट. आता समजा जर याला जर आपण असं लिहिलं, आता समजा जर याला लिहिलं 12.56, 3.75, काही 3.4, 3.14, 3 समथिंग, जे काही लिहित असाल ते 6.28, 2.5, हे सगळे आहेत रिअल कॉन्स्टंट किंवा फ्लोटिंग पॉईंट कॉन्स्टंट. त्याला दोन प्रकार लिहू शकतो. पहिला प्रकार म्हणजे त्याला म्हणतो आपण डेसिमल नोटेशन. डेसिमल नोटेशन फॉर्म दोन फॉर्म मध्ये लिहू शकतो. डेसिमल नोटेशन फॉर्म प्रकार नाही आहेत, हे लक्षात ठेवायचे. फ्लोटिंग पॉईंट कॉन्स्टंट किंवा रिअल पॉईंट कॉन्स्टंट कोणाला माहिती आहे, ज्याच्यात डेसिमल पॉईंट आला, पण ते लिहिताना दोन स्टाईलने लिहू शकतो. दोन स्टाईलने लिहू शकतो. these are the not the type of real constant, डेसिमल नोटेशन. आणि दुसरा आहे एक्सपोनेन्शियल नोटेशन. एक्सपोनेन्शियल नोटेशन. ओके, काय म्हटलं, रिअल कॉन्स्टंट लिहित असाल, रिअल कॉन्स्टंट कशाला म्हणायचं, तर रिअल कॉन्स्टंट कशाला म्हणायचं, तर हे असे असे जर काही दिसत असेल, असं काही दिसत असेल, 12.56, 3.14, 3.75, समथिंग पॉईंट विथ पॉईंट. ओके, तर याच्यासाठी हा वापरायचा. तो म्हणजे रिअल किंवा फ्लोट, याला म्हणायचं रिअल नंबर्स म्हणा किंवा फ्लोट नंबर्स म्हणा. ते इंटिजर होते मगांचे, ज्याच्यात डेसिमल पॉईंटचा कुठेही उल्लेख नव्हता. डेसिमल विदाउट डेसिमल पॉईंट इज अ इंटिजर, विथ डेसिमल पॉईंट इज अ रिअल. काय म्हटलं, विदाउट डेसिमल पॉईंट इज अ इंटिजर, आणि विथ डेसिमल पॉईंट इज अ रिअल ऑर फ्लोट. रिअल ऑर फ्लोट. आता हे डेसिमल नोटेशन म्हणजे हा प्रकार, या डेसिमलचा वापर करून, पॉईंटचा वापर करून जो आहे हा नोटेशनचा हा प्रकार. पण कधी कधी असं लिहिते पहा, आता 3.22 बाय पायची व्हॅल्यू काही तुमचा 3.14च नाही, 16, 17, 18 असं काहीतरी खूप मोठी व्हॅल्यू आहे. आता कधी कधी काय होते, खूप मोठी व्हॅल्यू लिहायची गरज भासते किंवा खूप छोटी व्हॅल्यू लिहायची गरज भासते. ओके, खूप छोटी व्हॅल्यू किंवा खूप लहान व्हॅल्यू लिहायची गरज भासते. फॉर एक्झाम्पल हा एक्सपोनेन्शियल नोटेशन कसं, फॉर एक्झाम्पल इथेच लिहितो मी आता एक्सपोनेन्शियल नोटेशन. आतापर्यंत जो लिहिला, इथे जो लिहून ठेवला तो डेसिमल नोटेशनचा प्रकार झाला. म्हणजे समजा जर मी एक लिहितो असं, जसं लिहायचं 2.565, हा झाला डेसिमल नोटेशन. पण यालाच मी असं 2.1565 e raised to the power 2. हा पहिला प्रकार, तो म्हणजे डेसिमल नोटेशनचा प्रकार. आणि हा प्रकार म्हणजे एक्सपोनेन्शियल नोटेशन. ईचा वापर केलाय पाहिजे, ईचा वापर केला. आणि तुमच्या असं लक्षात येईल 2.14 गुणिला 2.15 इंटू 60 इंटू म्हणतो 0.65. आणि मी काय केलं, त्या डेसिमल पॉईंटला सरकवलं पा, पुढे सरकवलं, दोन घरांना सरकवलं. रिअल कॉन्स्टंट किंवा फ्लोटिंग पॉईंट कॉन्स्टंट लिहिताना त्याचे दोन मेथड आहेत, लिहिण्याच्या दोन मेथड आहेत. पहिला डेसिमल नोटेशन, हा जर स्मॉल व्हॅल्यू असेल, एक छोटी व्हॅल्यू असेल, 3 पॉईंट समथिंग या 12 पॉईंट समथिंग और समथिंग असं काही जर असेल, तर हा नोटेशन वापरायचं. कोणता, डेसिमल नोटेशन वापरायचं. पण व्हॅल्यू खूप मोठी आहे किंवा खूप छोटी आहे, जसं आता मला समजा हा लिहायचा असेल 0.000001, 0.000001, हा असं जर खूप मोठी व्हॅल्यू जर असेल, समजा आता किती गेली, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 1, एवढी व्हॅल्यू जर लिहायची असेल, डेसिमल छोटी व्हॅल्यू झाली, अशी मोठी व्हॅल्यू लिहायची असेल, मोठे ज्याच्यात इकडे जास्त राहू शकतात किंवा म्हणजे या पार्टला जास्त राहू शकतात किंवा या पार्टला जास्त राहू शकतात. ओके, तर याला मी असं लिहू शकतो 1 E12.
हा पहिला पार्ट, हा दुसरा पार्ट. तर हा पार्ट झाला मॅन्टिसा, मॅन्टिसा, आणि हा पार्ट झाला एक्सपोनंट. ठीक आहे. ईच्या त्या साईडचा पार्ट झाला हा एक्सपोनंट, ईच्या या साईडचा पार्ट झाला मॅन्टिसा. कोट डायरेक्शन टुवर्ड्स लेफ्ट साइड. हवा हा लिहिताना, हा जो कोटेशन लिहिताना त्याची डायरेक्शन हे या साईडची पाहिजे. दोन्ही डायरेक्शन इथे दिसतंय पहा, दोन्ही डायरेक्शन या साईडच्या पाहिजे. तुम्ही सांगितलं तर तेव्हा याचे डायरेक्शन एक लेफ्ट साइड आहे, एक राईट साइड आहे. याच्यात आहे दोन्ही राईट साइड आहे. आता माझ्या हातावर मी असं बोलतो, आता असं नाही समजतो, आता असं समजतो मी, असं समजतो, इकडे समजतो, असं लिहिताना समजतो. ओके. नाही तर तुम्ही म्हणाल का सर असं उभे झाले तिकडे राईट साईडला होऊन जाईल. आता लेफ्ट साईडला, तर लेफ्ट साईडला कसं, ते हा बरोबर आहे. याच्यातला हा बरोबर, हा चूक आहे. याची डायरेक्शन एक लेफ्ट आहे, एक राईट आहे. याच्यात तसं जर पाहिलं जर जातो तर हे सगळे राईट वर पोट आहेत, हे दोन्ही राईट आहे. हाही चूक आहे, साईडला पाहिजे. हे दोन रूल. कॅरेक्टर कॉन्स्टंट क्रिएट करताना एखाद्या कॅरेक्टरला कॉन्स्टंट जर डिफाईन करायचं असेल, तर तुम्हाला दोन रूल फॉलो करावे लागतील. पहिला रूल आहे तो एकच कॅरेक्टर पाहिजे, एकच कॅरेक्टरला बनवता येतील. इथे जसं एक्झाम्पल आहे, एकच कॅरेक्टर, सिंगल कॅरेक्टर पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, त्याचं जे सिंगल कोड देणार आहे त्याचं डायरेक्शन टुवर्ड्स लेफ्ट साईडच पाहिजे, या साईडलाच पाहिजे, इकडेच आले पाहिजे त्याचे दोन्ही डायरेक्शन. ओके. कॅरेक्टर कॉन्स्टंट नाही म्हणते. आता कॅरेक्टर कॉन्स्टंट जर बनवायचं असेल तर त्याला दोन गोष्टी कराव्या लागतील. पहिली गोष्ट, सिंगल कॅरेक्टर पाहिजे, आणि दुसरी गोष्ट त्याचं कोटेशन जे देणार आहेत आणि तेही सिंगल कोट पाहिजे, डबल कोट नको. समजा एखाद्याने जसं डबल कोटेशन मध्ये केलं, असं डबल कोटेशन मध्ये करता आपण जनरली डबल कोटचा वापर आहे, हे सुद्धा रॉंग आहे. डबल कोटेशन नको, सिंगल कोटेशनच पाहिजे, आणि तेही सिंगल कोटेशन पाहिजे. त्याचं डायरेक्शन, त्याचा हेड जो आहे तो आपण त्याला हेड जर मानलं, हा हेडचं डायरेक्शन या साईडलाच पाहिजे. कॉन्स्टंट, स्ट्रिंग कॉन्स्टंट. पहिले स्ट्रिंग कशाला म्हणायचं हा लक्षात आलं पाहिजे. स्ट्रिंग कशाला म्हणायचं हा लक्षात आलं पाहिजे. तर स्ट्रिंग इज अ सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स. स्ट्रिंग कशाला म्हणायचं, सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर इज कॉल्ड एज अ स्ट्रिंग. सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स. आता हा कॅरेक्टर्स कोणती राहू शकतात. सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर इज कॉल्ड एज अ स्ट्रिंग. जसं समजा मी वेलकम शब्द लिहितो, वेलकम, दिस इज अ स्ट्रिंग. त्याच्यानंतर A12345B6, दिस इज अ स्ट्रिंग. स्ट्रिंग म्हटलं मी, स्ट्रिंग कॉन्स्टंट नाही म्हटलं अजूनही. ओके, अजूनही स्ट्रिंग म्हटलं, फक्त स्ट्रिंग कॉन्स्टंट विषयी बोललोच नाही. स्ट्रिंग कशाला म्हणायचं, तर सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स. आता कॅरेक्टर्स मे बी एनिथिंग. तुमच्या कॅरेक्टर सेट आहे, तुमच्या कॅरेक्टर सेट मधला कोणत्याही कॅरेक्टरचा सिक्वेन्स असेल, असं कंटिन्यू सिक्वेन्स असेल, असं गॅप नाही. म्हणजे डब्ल्यू, वेल, कम, यालाही बनवता येते, काही प्रॉब्लेम नाही. पण आपण असं समजू सध्यासाठी एवढं समजू का त्या सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स आहेत, तर किती कॅरेक्टर राहू शकतात पुन्हा. त्याच्यानंतर जसं A1234B6, दिस ऑल्सो स्ट्रिंग, कारण आपण त्याला रूलला फॉलो करता. इट इज अ सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर. आणि कॅरेक्टर सेट तुम्हाला माहिती आहे, त्या कॅरेक्टर सेट मधून कोणताही उचलला, समजा डॉलरही असेल, इथे डॉलर समजा टाकला तर डॉलर, धिस ऑल्सो स्ट्रिंग. दिस ऑल्सो स्ट्रिंग. ठीक आहे. तर आपण मी तसं आता जेव्हा काम येईल तेव्हा पण आता स्ट्रिंग कॉन्स्टंट कसं बनवायचं, तर त्याला स्ट्रिंग कॉन्स्टंट कसं बनवायचं, तर स्ट्रिंग कॉन्स्टंट बनवताना समजा एक्सक्लेमेटरी साइन वेलकम, दिस ऑल्सो स्ट्रिंग कॉन्स्टंट, सॉरी स्ट्रिंग, नॉट अ कॉन्स्टंट. आता याला कॉन्स्टंट कसं बनवायचं, हा जो स्ट्रिंग आहे याला कॉन्स्टंट बनवायचं, ते डबल कोटेशन द्यायचं आणि डायरेक्शन द्यायची. जरा मोठे काढतो, हवा. आता झाला हा स्ट्रिंग कॉन्स्टंट. ओके, हे झालं स्ट्रिंग कॉन्स्टंट. आता पहा, तुम्हाला दिसेल सिक्वेन्स ऑफ डिजिट्स, सॉरी डिजिट्स म्हणतो, सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स, सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर कॉल्ड स्ट्रिंग.
आणि त्याला डबल कोटेशन मध्ये टाकलं आणि त्यात डायरेक्शन पहा. आता त्याची डायरेक्शन पहा. आता डायरेक्शन अशी पाहिजे दोन्ही साईडनं, म्हणजे लेफ्ट राईट पाहिजे, लेफ्ट राईट पाहिजे. लेफ्ट राईट जे काय तुम्हाला त्याचं कोटेशन मध्ये टाकलं. आता कोटेशन मध्ये टाकलं तर हा झाला स्ट्रिंग कॉन्स्ट. कोटेशन जरा लिहिताना लक्षात ठेवायचं, कोटेशन लिहिताना कॅरेक्टर मध्ये सिंगल कोट आहे. आता त्याच्यावरून कसं लक्षात ठेवा, कॅरेक्टर सिंगल राहू शकते, स्ट्रिंग हा मोठा, त्याच्यानुसार ते हे ठरवून घ्या का सिंगल आहे म्हणजे सिंगल कोट, एक कॅरेक्टर आहे म्हणजे सिंगल कोट. याची डायरेक्शन हा सिक्वेन्स ऑफ डिजिट्स आहे, सिक्वेन्स ऑफ डिजिट्सच म्हणतो यार, सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर आहे. आता सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर म्हटलं तर त्याचे डिजिट इन्क्लुडिंग आले, डिजिट इन्क्लुडिंग आले, म्हणून सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर इज कॉल्ड एज अ स्ट्रिंग. आणि समजा त्या स्ट्रिंगला डबल कोटेशन मध्ये टाकलं आपण, तर तो झाला स्ट्रिंग कॉन्स्टंट. ओके, स्ट्रिंग कॉन्स्टंट. ऑक्टल त्याच्यासमोर काहीच नाही दिसेल, पण तो नंबर 7 पर्यंत 8 9 पर्यंत नंबर आहे, तो डेसिमल. ज्याच्यासमोर 0x दिसेल, ज्याच्यासमोर 0x दिसेल हा पाय ऑक्टल, एक्झॅक्ट, आणि हा आपला डेसिमल.